येत्या काही काळात सोनं हे चक्क 55,000 रुपये प्रति तोळा होणार आहे. पण हे खरं आहे का? आणि खरंच सोन्याच्या दरात इतकी घसरण होणार असेल तर त्याचं कारण काय असू शकतं सांगते. शनिवारी म्हणजेच 5 एप्रिल 2025 ला सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. आजच्या घडीला देशांतर्गत बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 90,000 रुपये आहे, तर जागतिक बाजारात त्याची किंमत $3,100 पेक्षा जास्त आहे. सुमारे 40% घसरणीसह आगामी काळात भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचू शकते असं सांगण्यात येत आहे. पण सोनं स्वस्त होण्याची शक्यता कशामुळे वर्तवली जाते? तर सोन्याचा वाढता पुरवठा. सोन्याचे दर घसरण्याचं महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे सोन्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा जागतिक साठाही 9% वाढून 2,16,265 टन इतका झालाय. ऑस्ट्रेलियाने सोन्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या सोन्याचा पुरवठाही वाढलाय. केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी 1,045 टन सोन्याची खरेदी केली होती. त्यांच्याकडून मागणी कमी केली जाऊ शकते. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या एका सर्व्हेनुसार 71 सेंट्रल बँकांकडून सोन्याचा साठा कमी करणं किंवा जितका साठा आहे तितका कायम ठेवण्याचं नियोजन सुरू केलंय. तुम्हाला काय वाटतं, सोन्याचा दर खरंच 55,000 रुपये प्रति तोळा होईल का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.